नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत एका मुंगीची गोष्ट खूप छान आहे। आपल्याला त्यापासून काहीतरी धडा घेण्यासाठी आहे आणि ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग ऐकूया मुंगीची गोष्ट। एका रविवारी सकाळी एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता। तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले। मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली होती। तो मनुष्य तासभराहून अधिक काळ ते पाहत होता। त्याने पाहिले की मुंगीला तिचा प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, विराम घेतला, वळसा घेतला आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली। एका क्षणी या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली। फरशीला तडा गेला होता, मोठी भेग होती। ती थोडा वेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले। पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला। मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला। त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले। त्याच्या डोळ्यासमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता। थोड्या वेळाने त्या माणसाने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचला। जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्यांच्या भूमिगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली। मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्यस्थानावर आणले, पण ते आत नेणे तिला शक्य नाही। तो छोटा प्राणी खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून वाटेतल्या सर्व अडचणीवर मात करून आणलेले मोठे पान मागे ठेवून रिकाम्या हाताने गेला। मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा प्रवास केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काहीच नव्हते। त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला। हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे। आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसा कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅजेट अपग्रेड करायचे, सगळ्यांची चिंता आहे, फक्त सोडून देण्याची चिंता नाही। आपला आयुष्याचा प्रवास, आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत। आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत। आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही। कथा इथेच संपत नाही। मुंगी मोठे पान बाहेर ठेवून छिद्राच्या आत नाहीशी झाली। आणखीन 20 मुंग्या घेऊन परतली। त्यांनी पानाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले। तर आपल्याला या गोष्टीतून बोध काय घ्यायचा आहे पहा, हार न मानता केलेला प्रयत्न वाया जात नाही। नंबर 2, एक संघ म्हणून एकत्र अशक्य काहीही नाही। नंबर 3, कमवलेली वस्तू तुमच्या बहिणी भावासोबत शेअर करा। नंबर 4, सर्वात महत्त्वाचे, तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्यानंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल। तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा। मुंगीसारख्या लहान प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो। छान मराठमोळ्या अशा आपण छोट्या छोट्या कथा पाहून रोज काही ना काही शिकत आहोत। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मुंगीची? कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।